सकाळची ती चाहूल आणि घरभर पसरलेला तो सुगंध. तुम्ही कधी विचार केला आहे का, तुमच्या या एका हसण्यावर अख्खं घराचं वातावरण अवलंबून असतं आणि घराचं आरोग्य अवलंबून असतं. तुम्ही फक्त गृहिणी नाही, तुम्ही या घराचा कणा आहात, म्हणजेच घराचं इंजिन आहात. दिवसभर धावपळ करत असताना, सगळ्यांच्या आवडीनिवडी जपताना आपण बऱ्याचदा स्वतःला विसरूनच जातो. पण लक्षात ठेवा, तुम्ही आनंदी असता तेव्हाच घर आनंदी असतं. तुम्ही कुटुंबासाठी जे काही करता ते कर्तव्य नाही, ती एक मोठी गुंतवणूक आहे. तुमच्या सहनशीलतेचं आणि प्रेमाचं फळ आहे. आज तुमच्या या कुटुंबावर तुमच्या प्रेमाचं कवच आहे. कधीतरी स्वतःसाठी वेळ काढा, कधीतरी एखादा छंद जोपासा, कधीतरी एखादं पुस्तक वाचा किंवा फक्त 5 मिनिट जरी डोळे झाकून शांत बसलात तरी खूप आहे. कधीतरी खुर्चीवर 5 मिनिटं शांत डोळे मिटून बसा. बघा किती रिलॅक्स फील होईल तुम्हाला. तुम्ही परिपूर्ण आहात. तुमची जिद्द, तुमची माया आणि तुमचं कौशल्य यालाच तोड नाही. जगाच्या नजरेत तुम्ही फक्त घर सांभाळताय, पण खरं पाहिलं तर तुम्ही संपूर्ण जग सांभाळताय. कारण एक घर सांभाळणं संपूर्ण जगासारखंच आहे. घर केवळ विटांनी बनत नाही, ते बनतं तुमच्या प्रेमाने, तुमच्या शांतपणाने. शांतपणे तुम्ही जे ऐकून घेता सर्वांच्या म्हणण्याने वागता, तेव्हा तुम्ही फक्त घर सांभाळत नसता, तर माणसं जोडत असता. हा भावनिक आधार देणं सोपं नसतं, पण तुम्ही ते अगदी सहजपणे करता. पण अनेकदा आपण स्वतःची स्वप्ने मागे टाकत असतो. पण लक्षात ठेवा, तुमची स्वप्ने पूर्ण करण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते. तुम्हाला आवडेल ते करा. एखादा छंद जोपासा, योगा करा, कधीतरी फिरायला जा, कधीतरी एखादं शांत गाणं ऐका आणि रिलॅक्स फील करा. स्वतःची काळजी घेणं म्हणजे स्वार्थ नाही. निरोगी आणि थोडंसं व्यायाम करणं, सकस आहार घेणं खूप गरजेचं आहे. ते तुमच्यासाठी टॉनिकच ठरणार आहे. आजच्या दिवशी स्वतःला आरशात बघा आणि स्वतःचेच कौतुक करा. तुम्ही अद्वितीय आहात. तुमचा आत्मविश्वास, तुमचा सन्मान हाच खरा तुमचा दागिना आहे. स्वतःला नाही म्हणणं सोडा आणि आनंदी राहा. म्हणूनच आजपासून एक वचन स्वतःला द्या आणि एक कमेंटमध्ये नक्की लिहा की मी आजपासून आनंदी राहणार आहे. मी आनंदी असेल तरच माझं घर आनंदी राहणार आहे. स्वतःवर प्रेम करा, कारण तुम्हीच तुमच्या घराचा प्रकाश आहात. तुम्ही खूप खास आहात हे विसरू नका. जरी कधीतरी एखादा टॉपिक किंवा एखादा विषय घरात असा झाला तरीसुद्धा तुम्ही नाराज होऊन जाऊ नका. त्याच्यावर मात करायला शिका, कारण आपल्या घरातील आपल्यावर प्रेमच करत असतात. त्याच्यामुळे आपण ते संपूर्ण झालेलं काही प्रकार आहे, काही गोष्टी आहे, ते विसरून जाण्याचा प्रयत्न करा. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जिथे गरज आहे तिथेच माघार घ्या. जिथे चूक नसेल तिथे माघार घेण्याची आवश्यकताच नाही. स्वतःचं मन जपा आणि आनंदी राहा, कारण आपणच आपल्या घराचा कणा असतो. शेवटी तुम्ही एक सुंदर, सुशिक्षित आणि सुगरण गृहिणी आहात. आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.